प्रियंका, प्रियंका अगं दार उघड. प्रियंका, प्रियंका. प्रियंका. मावशी, कांता मावशी, मावशी लवकर खाली आहो. कांता मावशी. काय झालं गं कल्याणी? अहो बघा ना, प्रियंका दारच उघडत नाहीये. तुम्ही बघा बरं, या इकडे. प्रियंका, हे प्रियंका, अगं दार उघड. अगं बोल काहीतरी. थांब मी बघते. मी पोलिसांना फोन करते.
हॅलो. हॅलो सर, मी कल्याणी बोलतेय. मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. ॲक्च्युली प्रियंकाच्या सुसाईड केसबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं. असं करा, तुम्ही पोलीस स्टेशनला या, तिथं आपण बोलू. या सर, मी 15 मिनिटात पोहोचते. सर मिस कल्याणी आले. लेटर. हॅलो. सर, प्रियंकाच्या सुसाईड केसबद्दल बोलायचं होतं. सर, मला वाटतं की ही सुसाईड नाही, हा मर्डर आहे. मर्डर? हो सर, मला असं वाटतं की हे सगळं रघुनी केलं. रघु? रघु कोण? रघु आमच्या एरियातला रोड रूम, म्हणजे त्याची बॅकग्राऊंड काही चांगली नाही आहे. मुलींची छेड काढत असतो तो. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहेत. ऍक्च्युली त्या दिवशी प्रियंकाने मला माझ्या घरी सोडलं आणि मग ती पुढे तिच्या घरी जायला निघाली. गडबडीमध्ये माझा लॅपटॉप तिच्याकडे राहिला, म्हणून मी तिला रात्री फोन केला. तर मला तेव्हा तिने सांगितलं की रघुनी प्रयत्न केला तिची छेड काढण्याचा. तर सुदैवानं प्रियंकाला काही झालं नाही, पण ती घाबरून पळून जाताना रघुनी तिचा पाठलाग केला. आणि दुसऱ्या दिवशी मी तिची म्हणजे माझा लॅपटॉप कलेक्ट करायला तिच्या घरी गेलेले. तर हा सगळा प्रकार झालेला. ओके, थँक्स. एनिथिंग एल्स यू वांट टू से? नो सर. यू कॅन गो नाउ. काही लागलं तर कळवेल. ओके, थँक्यू सर. सोना क्या? सर मलाही वाटतं की खून रघुनेच केला असेल. रघु? He might be one of the culprits. पण सर तिथे तर आपल्याला झोपेच्या गोळ्या सापडल्या. That might be a diversion. दिशाभूल. हवालदार पारेख, come in. आपला स्क्वॉड तयार करा. चंदन नगरला रघु नावाचा गुंड आहे, त्याला उचलायचं. क्विक. सर, या कामात आपल्याला स्नेहल मॅडम नक्की मदत करू शकतात. हाच नाही. काय तुम्ही राव भाई आज काय मग? हा बाई, मला पाहिजे ही. ए साल्या, आपल्या भाईचा माल आहे तो. हे नाव सांग तुझं. काय ग? हो साहेब, ऐक ओ, ऐक ना. ओ खरं सांग, का प्रियंकाला मारलास? मी नाही मारलो साहेब. तुला नीट विचारतोय, खरं खरं बोल. अहो साहेब, खरंच मी नाही मारलं तिला. अरे का मारला तिला? का मारलास तिला? अहो साहेब, नाही मारलं मी तिला. कुठे होता? 12 तारखेला कुठे होता? रात्री कुठे होता 12 तारखेला? बोल. साहेब, त्या रात्री मी रस्त्यावर चाललो होतो आणि अचानक मला प्रियांका दिसली आणि मी तिला अडवलं आणि तिला विचारलं, लग्न करशील का माझ्याशी? तिने पुन्हा माझा अपमान केला. म्हणून तू तिला जीवानिशी मारलंस, खून केलास तिचा? आई शपथ साहेब, मी नाही मारलो तिला. काय पण सांगू नका, खरं बोल. अहो साहेब सांगा ना, खरं सांगतोय मी. सांग त्यांना. अहो साहेब, खरंच. हवालदार, असं ऐकायचं नाही. अहो साहेब, बघा बोलतोय का, नाही तर मी आहे आणि हा आहे. साहेब, अहो सरळ खरं सांगितलं. अहो साहेब, खरं सांगितलं.
Oh, come in. रघुला पकडण्यात तुमची खूप मदत झाली. थँक्स. इट्स माय ड्युटी सर. सर हे फॉरेन्सिक रिपोर्ट डॉक्टर सावंतकडून मिळाला. ओ माय गॉड. काय झालं सर? अरे अरे मृत्यूचं कारण पॉइझनच फूड दिलंय. हाऊ इट इज पॉसिबल? इन्स्पेक्टर प्रधान, येस सर. सगळे एव्हिडन्स लगेच आणा. क्विक. ओके सर. सर काय आहे? पार्सल आहे हॉटेलमध्ये. किचनमध्ये सापडलं. प्रियांकाच्या. राईट सर. पण सर एक डाऊट आहे. पार्सल तर उघडलेलंच नाही, पण फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असं आलंय की पॉयझनस फूडमुळे इन्स्पेक्टर प्रधान, येस सर. मला वाटतं पुन्हा एकदा प्रियांकाच्या फ्लॅटची तपासणी करावी लागेल. स्नेहलला पण घ्या बरोबर. येस सर. तुम्ही दोघं आतमध्ये बघा. येस सर. खरंच का? सगळा प्लॅन विस्कटवलास. ठीक आहे, मी करते काहीतरी आता. मी तुला एक 10 मिनिटात फोन करते. ठेव. खुनी सापडला? हा, म्हणजे तुम्ही हे पक्क धरलंय की हा खूनच झालाय. तुमचा तर हात नाही या खुनामागा. जस्ट जोकिंग. सर एक इंटरेस्टिंग एव्हिडन्स सापडला बेडरूममध्ये सर. मिस कल्याणी, तुम्ही तर म्हणत होतात प्रियांकाचं काही प्रेम प्रकरण नाहीये. हे काय? हा तर विनय, कांता मावशींचा मुलगा. काय मावशी, कुठे निघाला? त्याला ओळखता? अहो तुमचाच मुलगा आहे ना हा. मग काय झालं त्याच्या बरोबर? त्याचा आणि प्रियांकाचा संबंध काय? का मारलं तिला? हो, मीच मारलं तिला. तिनं माझ्या मुलाला मारलं. तिच्यामुळेच
तिच्यामुळेच माझा मुलगा मेला. तो तिच्यावर मनापासून प्रेम करायचा, पण तिनं माझा आधार हिरावून घेतला साहेब. म्हणून तिला मारलं एवढ्या कारणावरून? अहो, हा गुन्हा तुम्ही केला, याचे परिणाम काय होतील माहिती आहेत का? माहितीये मला. फाशीपेक्षा तर जास्त शिक्षा नाही ना होणार. अहो, ज्या आईचा मुलगा हिरावून घेतलाय तिला मरणाची कसली आली आहे भीती. कसं मारलं तिला सांगा. मी कित्येक दिवस तिला मारण्याचा प्रयत्न करत होते. ती माझ्याकडे रोज नाश्त्याला यायची, पण नाश्त्यात विष देऊन मारणं जरा रिस्कीच होतं. पण त्या रात्री ती आली. मी तिला जेवणाचं विचारलं, पण तिनं पार्सल आणलं होतं. तरी पण मी तिला प्रसादाचं ताट जेवण म्हणून दिलं, आणि त्यामुळे तिला विष बाधा झाली. मग नंतर मी परत आले आणि मग जेवणाचं ताट आणि बाकी सगळे पुरावे मी घेऊन गेले. तिच्या हातात झोपेच्या गोळ्यांची बाटली ठेवली आणि जाताना दार लॅचने लॉक करून घेतलं, म्हणजे मग ते पुन्हा उघडायला सोपं जावं. थोडं भावनिक होऊन तुम्ही हा प्रकार केला. इन्स्पेक्टर स्नेहल, याला घेऊन जा. केस लवकर सॉल्व्ह झाली ना? हो सर, पण मला ते मुलाचं वाईट. एका मुलीसाठी आत्महत्या केली तो. स्ट्रेंज. पण सर, तुम्हाला कसं कळलं की खून कांता मावशींनीच केलाय? तुला आठवतं आपण पहिल्यांदा गेलो होतो इन्व्हेस्टिगेशनला? सगळ्यात पहिल्या दिवशी कल्याणीने कांता मावशीला बोलवलं. प्रियंका दार उघडत नाही, बघा काय झालं. आठवतंय? येस सर. कांता मावशी डायरेक्ट चाव्या घेऊन आली. का? कारण तिला माहिती होतं आतमध्ये डेथ झाली. फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये आलं की ही जी डेथ झाली आहे ती पॉयझनस फूडनी झाली. बरोबर? तूच सांगितलंस की ते हॉटेलचं पार्सल खोललेलंही नव्हतं, तरी सुद्धा पॉयझनस फूडनी डेथ झाली. आणि फॉरेन्सिक नुसारच डेड बॉडीच्या पोटात जे अंश सापडले ते पाम तेलाचे होते. पाम तेल. कुठं वापरतात पाम तेल? हॉटेल्स आणि खानावळी. कांता मावशीची खानावळ आहे. तिथेच कांता मावशीवरचा संशय पक्का झाला. यस. आणि सर्वात महत्वाचं, आज आपण रिइन्व्हेस्टिगेशनला गेलो, तिथं काय सापडलं? विनयचा फोटो आणि विनयचं लव्ह लेटर. Yes, there you are. That's all. The mystery is solved. Hello. ACP कीर्तिकर, Yes, sir. यू आर डन व्हेरी गुड जॉब. मला अपेक्षा पण नव्हती की अशा केस तुम्ही इमिजिएटली एवढं लवकर सॉल्व्ह कराल ते. Thank you, sir. व्हेरी गुड. तुमच्या आणि तुमच्या टीमनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. अशा प्रकारची अजून केस माझ्याकडे आलेली आहे आणि ही केस तुम्ही आणि तुमची टीम अजून उत्कृष्टपणे हाताळतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. Yes, sir. तुम्ही सगळे लगेच आता हेडक्वार्टर मध्ये या. Okay, sir. जय हिंद. जय हिंद, sir. Thank you, sir. Post. सर, गुड न्यूज. DCP सरांचा फोन होता. आपल्या टीमचं अभिनंदन करत होते. कॉंग्रॅट्स. एक इंटरेस्टिंग केस मिळते.
चलो. माझा आधार होता तो मुज असं काहीतरी आहे ना. करून ठेवा. तेवढ्या वेळात मी चहा घेतो. बोल. सरक ना. ये दादा, तो खोणवतोय मला.